फ्लेक्स जे लावलेले त्या ठिकाणी आपला फोटो कुठेच पाहायला मिळत नाही. तुमचे फोटो वगळण्यात आलेत. कार्यकर्त्यांच्या मध्ये नाराजी आहे का? तुमचा फोटो का लावलेला नाही बॅनरवर? पहिल्यांदा ही सभा माझ्या मतदारसंघात होत नाहीये, ही बाहेर होते आणि पालकमंत्री साहेबांनी घेतलेली ती सभा आहे. त्याच्यापूर्वी जर तुम्ही पाहिलं असेल की पहिल्या दिवसापासूनच जेव्हापासून मी एकनाथ शिंदे साहेबांचे बरोबर तेव्हापासूनच कधीही माझ्या जिल्ह्यातल्या कुठल्याही फ्लेक्सवरती फोटो नाही येत आणि मला त्याबद्दल वाईट पण वाटत नाही, कारण पालकमंत्री महोदय हे स्वतः निर्णय घेत असतात जिल्ह्याचे, ते प्रमुख आहेत जिल्ह्याचे. त्यामुळे त्यांना जो योग्य निर्णय वाटेल ते पहिल्यापासून ते घेत असतात. त्यामुळं ही काय पहिलीच सभा होत नाही साहेबांची. त्याच्यापूर्वी पण खूप सभा झाल्या. मला ज्याला बोलवलं त्याला मी बऱ्याच वेळा गेलो होतो, पण जिथं बोलवलं नाही तिथं आजपर्यंत तर कधी गेलो नव्हतो. म्हणजे आजच्या सभेला सुद्धा तुम्हाला निमंत्रण दिलं गेलंय किंवा तुम्ही जाणार आहात का? आता इथं दोन प्रश्न आहेत. महत्वाचा प्रश्न म्हणजे एकतर मला तर अजून कुणी काय सांगितलं नाही या किंवा काय आहे मला काय माहित नाही, परंतु बहुतेक मधल्या काळात जरा ताणतणाव निर्माण झाल्यामुळं काय झालं का एक बघावं लागेल, त्याला किनारा आहे का ते एक बघावं लागेल. म्हणजे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीच्या वेळी जो काही तणाव निर्माण झाला होता पक्षामध्येच पक्षांतर्गत, त्यामुळेच हे सगळं घडतंय असं तुमचं म्हणणं आहे? तसं म्हणता येत नाही, पण बेसिकली आता जे सत्कार आहेत ते जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्यांचे सत्कार आहेत आणि आमच्या बाबतीत असं झालं की जिल्ह्यात ते राष्ट्रवादी बरोबर एकत्र होते, परंतु माझ्या इथं मात्र मी नेमकं भाजप बरोबर एकत्र होतो. त्यामुळे मला क्रमप्रत्वे मी भाजप बरोबर गेलो. त्यामुळे एखाद्या वेळेला आमच्या सदस्यांना आणि आम्हाला जरा बाजूला ठेवलं असेल. मग तुम्ही आज जाणार आहात की नाही सगळे? नाही का? तर आपल्या तालुक्यातले पण काही पक्ष प्रवेश होत आहेत असं समजतं की त्या कार्यक्रमामध्ये खटाव असतील किंवा कोरेगाव तालुक्यातील काही कार्यकर्ते, म्हणजे जवळचे काही कार्यकर्ते. चांगली गोष्ट आहे, वाईट आहे का? माझ्याच पक्षात माझ्याच कार्यकर्त्यांचे प्रवेश आनंदाची गोष्ट नाही का? त्या पक्ष प्रवेशात असताना तुम्ही स्टेजवर दिसत नाही. कुठेतरी हा दुसरा प्रवाह तयार करायची प्रक्रिया सुरू आहे असं वाटतंय का कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये? बेसिकली तुम्ही लक्षात घ्या, पर्यटन महोत्सव महाबळेश्वरचा एवढा मोठा होता, त्याचं पण मला निमंत्रण नव्हतं, तुम्हाला माहिती आहे. तो झालेला त्यावेळेला पण मला काय बोलवलं नाही, किंवा पाटणमध्ये कधीही साहेबांनी बोलवलं नाही, कराडमध्ये कधी. म्हणजे असं ही पहिलीच वेळ नाही आहे, हे पहिल्या दिवसापासून असंच आहे आणि त्याची मला सवय आहे, त्यामुळे मला काय वाटत नाही ह्या गोष्टीची. एकनाथ तुमच्यावर चिडले आहेत का, अशी चर्चा सुरू झाल्या? तुम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटला आहेत का या गोष्टीवर, किंवा असा गोंधळ झालाय किंवा जिल्हा परिषदच्या निवडणुकीनंतर जो गदारोळ झाला, तुमच्या पत्नींना तुम्ही ज्या अध्यक्षपदावर विराजमान केलं त्यामुळे शिवसैनिक नाराज झालेत आणि त्या बाबतीत तुम्ही मुख्यमंत्र्यांकडे काही बोलला आहात का? बेसिकली एक लक्षात घेतलं पाहिजे, माझी बायको ही पहिल्यापासून भाजपमध्येच आहे. आज नाही तर 2011 पासून आमचं संपूर्ण कुटुंब भाजपचं काम करतं. 2019ला ही जागा शिवसेनेला गेली, त्यावेळेला मी शिवसेनेच्या चिन्हावरती उभं राहिलो. त्यावेळेला फडणवीस साहेबांनी मला पाठवलं होतं आणि त्या ठिकाणी त्यांना कॅन्डिडेटही दिला आणि जागाही दिली होती. त्याच्यानंतर काय झालं हे तुम्हाला माहिती आहे आणि त्याच्यामुळं काय फार मोठा काय असा फरक पडतो असं नाही होत. जे सत्य आहे ते सत्य आहे आणि ती त्याच पक्षातनं निवडून आली आणि अध्यक्ष झालेली आहे. त्याच्यात कोणाला नाराज व्हायचा काही प्रश्नच येत नाही ना. एक बेसिक लक्षात घेतलं पाहिजे, आपल्याकडे संख्या किती हे फार महत्वाचं असतं. आज भाजपकडे संख्याबळ किती होतं? भाजपचं संख्याबळ हे 35चं ऑलरेडी होतं आणि मी हे साहेबांना समजावून सांगितलं होतं. पण आमदार महेश शिंदेचे बॅनरवर कुठेही फोटो दिसत नाहीये, जे स्वागतासाठीचे जे काय बॅनर लागलेले आहेत. मला वाटतं सगळे बॅनर तुम्ही पाहिले नाहीत, परत एकदा राहून घ्या. मी आता येता बघत आलो, अनेक बॅनरवर आमदार महेश शिंदे साहेबांचा फोटो आहे. म्हणजे तुम्ही कदाचित ते पाहिले नसतील, सगळ्या बॅनरवर कदाचित नसतील, पण बऱ्याचशा बॅनर मी स्वतः पाहिले आता येताना. आमदार महेश शिंदे साहेबांचे फोटो त्या बॅनरवरती आहेत, मी पाहिलेले. तुम्ही वाटलं तर पहा. उद्याच्या सभेला त्यांना आमच्या पक्षाकडनं, ते पक्षाचे आमदार आहेत, त्यामुळं तसं त्याला निमंत्रणाची आवश्यकता नसावी. पक्षाचा कार्यक्रम आहे, पक्षाचे मुख्य नेते येत आहेत,
त्यामुळे पक्षाचे आमदार, खासदार, मंत्री, जिल्हा प्रमुख, माजी आमदार, माजी खासदार, माजी जिल्हा प्रमुख, शिवसेना पक्षाचा प्रोटोकॉल आहे की पक्षाचे मुख्य नेते येतात तेव्हा आपण त्या कार्यक्रमाला जावं. पण तरी सुद्धा मान्य संपर्क प्रमुखांची आमची चर्चा झालेली आहे. आमचे जिल्हा प्रमुख जरूर त्यांना उद्याच्या सभेच्या साठीचा निरोप देतील. साहेब, सगळ्यात महत्वाचं म्हणजे दुपारपर्यंत तर बॅनरवर फोटो नव्हते. साहेब आत्ताशी लागतायत हो, तुम्ही जरा समजून घ्या ना. ऐका माझं म्हणणं तुम्ही आहे- आमच्यात विनाकारण भांडणं लावू नाही, नका. भांडण नाही, साहेब. ऐका माझा, ऐका मग विचारा. बॅनर लावायला सुरुवात झाली, पण बॅनर एखाद्या पदाधिकाऱ्याने लावला, एखाद्या विभाग प्रमुखाने लावला, तर आपण का, तर शेवटी ज्यानं बॅनर लावलाय त्यानं लावलाय. पण शेवटी जेव्हा जिल्ह्याचे म्हणून बॅनर लागले, जिल्हा शिवसेनेचे म्हणून, तुम्ही परत एकदा मी तुम्हाला सांगतो, मुख्य राजपथावरनं तुम्ही या, अनेक बॅनरवर आमदार महेश शिंदे साहेबांचे फोटो आहेत. आता विचारा. साहेब, ही जी चर्चा होती दुपारपर्यंत याच्यामध्ये शिवसैनिकांची नाराजी दिसली, मात्र देसाई साहेबांनी मन मोठं केलं आणि बॅनरवर फोटो लावायला सांगितले, अशी एक चर्चा सुरू झालेली आहे. काय सांगा? नाही हो साहेब, असं आजपर्यंत तुम्ही जिल्ह्याची आमची बघा, जिल्ह्यात जेव्हा जेव्हा कार्यक्रम पक्षाचे व्हायचे, माझ्या फोटोच्या बरोबर आमदार महेश शिंदे साहेबांचा फोटो असायचा आणि आजही आहे तो. काय झाले, आता संख्या जास्त झाली बॅनरची, कारण सदस्य जास्त निवडून आले, लोकप्रतिनिधी जास्त निवडून आले आणि थोडं प्रत्येकाच्याच बॅनरवर आता काही ठिकाणी माझे पण फोटो नाहीत. मग असं म्हणायचं का की माझे फोटो लोकांनी डावलले? नाही ना, लोकांनी समजून घेतलं. 10 बॅनर लावायचे, 2 वर मंत्री महोदयांचा लावूया, 2 वर आमदार साहेबांचा लावूया, 2 वर संपर्क प्रमुखाचा लावूया, सगळ्यांना समाधानी ठेवूया. अशी आमच्यामध्ये बिलकुल दुमत नाही, आमच्यामध्ये बिलकुल काही अशा पद्धतीची नाराजी नाट्य नाही. आणि माझं परत एकदा मत सांगतो तुम्हाला, शिवसेना पक्ष हा शिस्तीनं चालतो, त्यामुळं आमचा पक्ष शिस्तबद्ध आहे. मुख्य नेते जिल्ह्यामध्ये येत असताना मंत्र्याला, माजी मंत्र्याला, आमदारांना, खासदारांना, माजी आमदारांना, माजी खासदारांना, जिल्हा प्रमुखांना, माजी जिल्हा प्रमुखांना निमंत्रणाची पक्षामध्ये गरज नसते. नेते येत आहेत म्हटल्यावर त्यांनी कार्यक्रमाला आलं पाहिजे. साहेब, पण